नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि महाराष्ट्रभर खरं तर तुकडेबंदी कायदा आणलाय. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत, त्यांनी एक नवीन कायदा काढलाय की तुकडे तुकडे बंद करून ज्यांच्या जमिनी आहे सगळ्यांना सातबारे देण्यात यावे, असा एक निर्णय घेण्यात आला. पण शिरूर तालुक्यामधल्या ज्या घरकाम करतात किंवा लोकांच्या घरे धुणे भांडी करून पै जमून स्वतःच्या हक्काची जमीन त्यांनी घेतली होती, पण त्या हक्काच्या जमिनीवर अजूनही त्यांना सातबारा देण्यात आलेला नाहीये किंवा त्यांचं नाव नोंदणी तिथे झालेली नाहीये. त्या ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ह्या अगदी हातावरती पोट घेऊन जगणाऱ्या महिला आहेत आणि विश्रांतवाडी भागामध्ये ह्या महिला राहतात. लोकांची चार घरची धुणी भांडी करून जे 2 पैसे कमवले होते, हक्काच्या घरासाठी जी जागा घेतली होती, आता त्या अनेक वेळेला तहसील कार्यालयात जातात की आम्हाला सातबारा मिळाला पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काच्या जागेवरती आमचं नाव असलं पाहिजे, पण त्यांना पैसे मागण्यात येतात. मधले जे एजंट आहेत पैसे मागतात किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांकडनं या महिलांची नोंद घेतला जात नाही किंवा ह्या महिलांची दाद घेतला जात नाही. तर ह्या सगळ्या महिला माझ्यासोबत आहेत आणि काय काय समस्या त्यांना येतात आपण ते जाणून घेऊयात. मला सांगा, काय काय समस्या येतात, तुमची जमीन का होत नाहीये? नाही माझं ठीक आहे, तुम्ही पुढाकार घेतला या सगळ्यांमध्ये, सगळ्या महिलांना तुम्ही सपोर्ट करता, काय सांगा? मी माजी नगरसेवक आहे मधुकर जक्कल. आमच्या या विश्रांतवाडी भागामध्ये जो 10 ते 12 वर्षापूर्वी इकडच्या सर्व गोरगरीब महिलांनी 1 गुंठा 2 गुंठे 3 गुंठे असा जागा विकत घेतली. त्यांना वाटतं आपलं स्वतःचं घर व्हावं छोटंसं, म्हणून त्यांनी ती जागा घेतली. पण त्याच्या नोंदी प्रशासन करत नाही, तहसीलदार करत नाही, तलाठी परत पाठवतात. पण नुकताच जो शासनाने निर्णय घेतलाय 24ला 2 नोव्हेंबर 24ला की त्यांनी सरसकट सातबारे देण्यात यावे, त्याच्या नोंदी घ्याव्यात. ज्या खरेदी खत झालेले रजिस्टर त्यांना ते ताबडतोब नोंदी करून द्यावे, सातबारा वेगवेगळा द्यावा, त्याचा कुठलाही मोबदला घेऊ नये असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही 1 जून 2025ला आम्ही नुकतंच तहसील कार्यालय सर्व महिलांनी आम्ही गेलो अर्ज घेऊन 200 ते 250 महिलांचे. पण तथापि त्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी अर्ज स्वीकारले नाही. नायब तहसीलदार मुसळे म्हणून होतं, त्यांनी आम्हाला नाकारलं आणि दिवसभर थांबून ठेवलं. तहसीलदारांचा पत्ता नव्हता, आम्ही तिथंच थांबलो, अर्ज स्वीकारलेला नाही. नंतर आम्हाला एजंट येऊन भेटले, त्यांनी सांगितलं हे एका नोंदीस माग आम्हाला 5,000 7,000 असे जर देत असाल तर आम्ही तलाट्याकडे जाऊन तुमच्या नोंदणी करून देतो. तथापि हे गोरगरीब महिला ज्या महिन्याला 500 800 1000 कमवतात, धुणे भांड्याचे काम करतात, ते पैसे देऊ शकत नाही. त्यामुळं हे काम रखडलेलं आहे. तर आमची विनंती आहे कलेक्टरला आणि शिरूर तहसीलदारांना की तुम्ही आम्ही आणलेले अर्ज स्वीकारा आणि तलाठी सर्कल यांना आदेश देऊन ताबडतोब नोंदी झाल्या पाहिजेत. जर झाल्या नाही तर आमच्या इकडील महिला 250 ते 300 तहसील कार्यालयावर मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही. काय सांगाल तुम्ही? इथं जमीन नावावरती होत नाहीये. हा जमीन नावावर होत नाहीये. 12 वर्ष ते 15 वर्ष होऊन गेले. वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क करतो आणि त्यामुळं करून सुद्धा काही दाद मिळत नाही. आणि आता रिसेंटली बावनकुळेंनी जे सांगितलं की तुमचं बिना मोबदला तुमचं करून देईल म्हणून की सातबारा, परंतु त्यालाही दाद देत नाही. आज 6-7 महिने झाले कंटिन्यू जक्कल सर तिथे जातात आणि आमचे जे अर्ज देतात पण अर्ज घेत नाही, फेकतात. अशी आमच्याशी एका विचित्र भावनेने ते वागतात. तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला मान देऊन आमचं सातबारा करून द्यावं आणि आमचा जो प्रश्न आहे इतक्या वर्षाचा तो आम्हाला आमचा सोडून द्यावा, हीच आमची विनंती. पैसे मागतात ते, पण पैसे द्यायचे नाहीये. सरकारने जर फ्री केलेलं आहे तर पैसे का द्यायचे? कारण पैसे आणायचे कुठून? कारण रोजगारवाल्यांकडे एवढे पैसे नाही, घर चालवता म्हणजे ह्यांना ही जागा हडपायची हे सिद्ध होते. कारण गरिबांची जागा हडपायची ह्यांना, म्हणून ह्यांनी तो प्लॅन केलेला आहे की ह्यांच्याकडनं पैसे नाही मिळाले की आपण ऑटोमॅटिक हडपून घेऊ. आणि अशा रीतीने आम्हाला त्रास देणं चालू आहे. तर त्या त्रासातनं आम्हाला काहीतरी मार्ग निघा. किती जागा होती तुमची? माझी 2.5 गुंठे जागा. काय करता तुम्ही? मी सध्या तर घरातच आहे. आता सध्या आजच कालच मिस्टरला सोडले दवाखान्यात. 6 दिवस तिथंच होते दवाखान्यात. मग ही जमीन घर बांधण्यासाठी घेतली? घर बांधण्यासाठीच घेतली होती. म्हणलं सर आहे तिथं जाता येईल. साहेबामुळे आम्ही ती जमीन घेतली जागा. आणि बऱ्याच जणांनी घेतली म्हणून बऱ्याच जणांनी घेतली ना भीमनगर मध्ये बाहेरच्या. यांनी मला दाखवलं की म्हणले आम्ही बऱ्याच लोकांनी घेतलेली आहे, तुम्ही पण घ्या. म्हणून मी घेतली ती जमीन. आणि मुलाला कुणालाच माहिती नव्हतं घरामध्ये. जरा त्यांची चिडाचिड झाली. मी म्हणलं मग जक्कल साहेबाला मी फोन केला, पण त्यांच्याशी पण माझं चिडचिड बोलणं झालं थोडस. म्हणलं तुमच्यामुळे आम्ही जागा घेतली, आम्हाला सातबारा भेटत नाही, आम्हाला विकायची. शेवट नसेल घरकाम करून पैसे जमवून, घरकाम करून शेवट नसेल तर तुम्ही आमची जागा तुम्ही घ्या आणि आम्हाला पैसे द्या, असं पण आमचं बोलणं झालेलं आहे ह्यांच्या बरोबर.
पण ते म्हणले तसं नाही होऊ शकत पण नाही का. सरकारने तुमचा प्रश्न सोडवला पाहिजे असं वाटतं. सोडवला पाहिजे आम्हाला. काय ते 7-12 आहे ते आमच्या सर्वांचा भेटला पाहिजे. सातबारे आम्हाला दिलेच पाहिजे. कारण हे तुमचं नाव काय? सुजाता राजू राऊत, काय करता? मी घर काम करते. बरं. तर 1-1 रुपया आम्ही जमा करून पोरांच्या तोंडातून काढून हे जागा आम्ही जमीन घेतलेली आहे. कारण आमचं पण एक घर व्हावं आमची पण इच्छा आहे. पण हे आमचे सरकार 7-12 देत नाही आम्हाला. मग आम्ही कसं काय जाऊन राहणार तिथं? मग तिथं आम्हाला परमिशन नाही भेटणार ना. 7-12 असला तर आम्हाला घर बांधू देतील. त्याच्याशिवाय आम्हाला घर कसं. तहसील कार्यालयातून काय म्हणतात तुम्हाला? काय म्हणतात ते? आता जक्कल साहेब सांगतात आमचे कागदपत्र फेटाळून देतात म्हणून. फेकून देतात. हा, फेकून देतात. मग काय उपयोग नाही ना. मग आम्हाला आमच्या कष्टाची जमीन आम्हाला पाहिजे ना. आणि पैसे द्या म्हणतात, पैसे आम्ही आता देऊ शकत नाही. मग आम्हाला तुम्ही असं सांगता सरकार निर्णय देतात तुम्हाला फ्री मध्ये देतो आम्ही 7-12. मग तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही पहिले सांगताय लोकांना तसली देताय, परत तुम्ही फेटाळताय कागदपत्र घेत नाही. हे चुकीचं आहे ना. तुम्ही काय सांगाल? माझी तर आता मी कशी घेतली पैसे जमा करून मी पण घरकामच करते. मला तर घर नाही, अजून मी भाड्यानेच राहते. मी ह्या जागेच्या आशेवर आहे. मी लवगावला राहते. 15,000 भाडं आहे माझं. मी ह्या घराचे आता 15 वर्ष झालं हे घेऊन 1-1 रुपये करून मी जागा घेतलेली आहे. जक्कल साहेबांनी मी किती फोन केला, पण त्यांनी द्यायला पाहिजे. माझी मेहनतीची माझी 1-1 रुपये करून मी जागा घेतलेली आहे. कारण माझ्या नावावर होत नाहीये. कारण ह्यांच्याकडे येऊन आम्ही आता हे जक्कल साहेबांनी बोललेले. मग रोज यावं लागतं. एवढ्या लांबून यावं लागतं मला. मी आता किती पळतीवर आले ते मला माहितीये. मी एवढे आशावर बसलेले, काम सोडून येतात आम्ही. लोकांच्या अर्ध्या चपात्या लाटल्या अर्ध्यातून आणि अर्ध्यातून पळत आले. कारण इथं तुम्ही मिटिंगला बोलव. आम्ही असं आल्यानंतर आमच्या काम नाही जाणार. मग घरी कसं काय करायचं? काय सांगाल मावशी? मी आणि तिकडे आम्ही आता ते 10-12 वर्ष झाले जागा घेतलेली आहे ती. तरी आमचं अजून 7-12 मिळालं नाही. 2-3 वेळेस मिटिंग पण झाली. ते पण जागेवाले आले, त्यांनी सांगितलं आम्ही करतो. पण तिथं गेले तरी ती भेटतच नाही आम्हाला 7-12. ते म्हणतात पैसे भरा नाही ते करा नाही का. मग कसं काय करणार? हो. आणि माझे मिस्टर पण वारलेले, म्हणून म्हणलं आपलं नाही घर होतं विकून तरी टाकाव, काहीतरी करावं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतो. 7-8 हजार भाडे, घरची काम. मग त्याच्यासाठी की आपलं घर व्हायला पाहिजे. 2 मुलांचे पैसे काढून आपल्या तोंडातले घास केले कसं तरी कितीतरी वर्ष. काय सांगाल? तुम्ही काय करता? मी स्वयंपाकाचे काम करते. मी कांता गौतमराव भीमनगर मध्ये राहते. मी स्वयंपाकाची कामं करते. त्यामुळं आम्ही घेतली होती की पुढं आम्हाला उपयोगाला येईल ते. त्यामुळं आम्ही ते जागा घेतली होती. मग ते हप्ते पण आम्हाला भरायचे नाही होत. आमची इच्छा आहे लवकरात लवकर लवकर व्हावे असं आम्हाला वाटते. 7-12 पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही बरेच वेळेस त्यांच्याबरोबर माझी ताकद नाहीये पैसे भरण्याची. आता 7-12ला आता 1 रुपये पण मी भरण्याचे हप्त्या करून मी भरलेली आहे. जागा घेतलेली. आम्ही भरू शकत नाही. मग आम्हाला सवलत दिली होती म्हणून आम्ही थोडे करून भरले. आम्ही आमच्या ज्यांना जसे होते तसे आम्ही 2-3 वर्ष ते पैसे भरले. एखाटे आम्ही घेऊ शकत नाही किंवा अशा लय असे 1-2 लाखाचे असे बी घेऊ शकत नाही. साहेबांनी आम्हाला सवलत दिली. तुम्ही महिन्याला हप्त्याला भरा. आम्ही तसं आमच्या ऐपतीप्रमाणे घेतली. पण आम्हाला आता 7-12 पाहिजे म्हणजे पाहिजे. काय पुढे काय करणार आहात तुम्ही? आता जर तहसीलदार किंवा कलेक्टरनी याबाबत संबंध जर काही हे घेतली नाही, कारण नुकतीच मी आता पत्रकार परिषद घेतली होती 10 तारखेला, तर जर मग आम्ही त्यानंतर तहसीलदार कार्यालय शिरूर येथे मोर्चा काढणार आहोत आणि धरणे आंदोलन करणार आहोत. कारण गोरगरिबांचं स्वप्न आहे. आणि बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांनी GR काढला नुकताच आणि त्यांनी 7-12 वेगवेगळ्या देण्याचं आश्वासन दिलं. GR मध्ये नमूद केलं, पण त्या आदेशालाही तहसीलदार शिरूरच्या कर्मचाऱ्यांनी केराची टोपी दाखवली. आता हे ओनरच आहे, स्वतः मालक आहेत. नमस्ते, मी नवनाथ थारगुडे, राहणार तेसनन. मी एक 12 ते 15 वर्षापूर्वी मी आणि माझे पार्टनर आम्ही साधारणतः एक तिथं शिरूर तालुक्यामध्ये प्लॉटिंग करत असताना विशांतवाडीमध्ये आमचे सहकारी आहेत, आमचे मार्गदर्शक मधुकर जक्कल, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत आम्हाला गोरगरिबांचा म्हणजे एक आशीर्वाद लाभा म्हणून आम्ही एक हप्त्यानी स्कीम चालू करून, म्हणजे आम्हाला पण ते काय म्हणजे जास्त काय त्याच्यामध्ये हे नाही म्हणजे हे झालं, पण आम्ही एक आमची अशी भावना होती की बाबा गोरगरिबांचं एक छोटं स्वप्न असतं म्हणजे नाही का, म्हणजे जे आता इकडं हे ते घरात स्वप्न पूर्ण व्हा या दृष्टीने आम्ही एक चांगलं डिसिजन घेतलं होतं.
आणि हप्त्याने म्हणजे 2000, 1500, 1000 असे हप्ते करून त्या ज्या महिला मंडळी आहेत म्हणजे दुन्ही भांडी करणारे आहेत किंवा म्हणजे एकदम घरकाम करणारे हा म्हणजे सगळ्यांनी तर त्यांना आम्ही सहकार्य केलं आणि त्यांना म्हणजे आमची पण अशी म्हणजे भूमिका आहे की सहकार्याची की आता जो आहे तो 7/12 त्यांच्या नावावरती व्हावा. आता आम्ही वारंवार म्हणजे स्वतः जागा मालक असू म्हणजे आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांच्या नावावरती तो 7/12 व्हावा आणि त्यांना जे पुढच्या बाकीच्या काही गोष्टी करायच्या आहेत कुणाला लोन करून घर काढायचे किंवा काय करायचे काही गोष्टी त्या त्यांचे स्वप्न साकार व्हावं ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आणि आमचे ते प्रामाणिक प्रयत्न आहेत. पण आता आम्ही वारंवार तहसीलला जाऊ द्या तलाठ्यांच्याकडे जाऊ द्या किंवा तिकडं ह्याच्यामध्ये गेलो ना तर आम्हाला म्हणजे अशी उडाउडीची उत्तरं असतात किंवा म्हणजे पैशाची मागणी होती की तुम्ही 5000 द्या 10,000 द्या म्हणजे गुंठ्या मागे. पण आता ह्या महिला देऊ शकत नाहीये किंवा मी पण भरू शकत नाहीये. पण तशी म्हणजे एक हे की आमची एक विनंती आहे की न पैसे घेता जे बावनकुळे साहेबांनी जो हे दिलेला आहे JR काढलेला आहे तर त्याच्यानुसार ह्या सर्वांच्या गोरगरिबांच्या नोंदी व्हावा ही आमची एक तळमळीची एक अपेक्षा आहे. तर ह्या गोरगरीब महिला आहेत अगदी 2000 1000 गाठीशी जे पण पैसे जमतील ते पैसे जमवून घेतलेल्या छोट्याशा जागा त्या छोट्याशा जागेवरती कधीतरी भविष्यात घर होईल आणि आपल्या हक्काच्या घरामध्ये आपण राहायला जाऊ या स्वप्नांनी यांनी जागा घेतली होती. पण आता केवळ सरकारी म्हणूयात की नैराश्य प्रत्येक फाईल मागे प्रत्येक अर्जामागे आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, प्रत्येक गुंठ्यामागे आम्हाला एवढे तरी पैसे मिळाले पाहिजे. केवळ पैशामुळे आणि ह्या भ्रष्टाचारामुळे ह्या गोरगरीब जनतेचं घर हक्काचं होऊ शकणार नाहीये. जरी महाराष्ट्र शासनाने किंवा महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले असले की प्रत्येकाला त्यांचा 7/12 त्यांच्या नावावरती झाला पाहिजे, हे सगळं कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात ग्राउंडवरती असं आहे की गोरगरीब जनतेला अजूनही आपला 7/12 मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या चक्रा हाणाव्या लागतात आणि शिवाय तिथे भरगच्च जर तुमच्याकडे पैसे असेल तरच तुम्हाला 7/12 मिळू शकतो. या घटनेवरती किंवा या लोकांकडे बोलताना आपल्याला जाणवतं. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही पाहत राहा पुणेरी आवाज. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.